नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चालू घडामोडी आपण आज या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आणि या मुंबई शहर पोलीस, कारागृह पोलीस शिपाई त्यानंतर जेवढ्याही इथून पुढे परीक्षा होतील त्यासाठी उपयुक्त आहे। BMCची परीक्षा असो किंवा तुमची MPSCची सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी आपण घेऊन आलेलो आहे। तर प्रश्न पहिला पहा, परराष्ट्र विषयक समितीच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांना परराष्ट्र विषयक संसदीय स्थायी समितीचे अध्यक्ष बनवण्यात आले आहे। पुढील प्रश्न पहा, दिल्ली येथे होणाऱ्या 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी राष्ट्रीय स्तरावर बोधचिन्ह स्पर्धे घेण्यात आली होती। स्पर्धेतून 100पेक्षा अधिक बोधचिन्ह आयोजकांकडे प्राप्त झाले होते। त्यातून मंथन स्कूल ऑफ क्रिएटिव्हिटी अँड आर्टचे प्रसाद गवळी यांच्या बोधचिन्हाची प्रसिद्ध व्यंगचित्रकार व मनसेचे ... यांनी निवड केली आहे। तर याची निवड कोण केली आहे? तर मनसेचे राज ठाकरे यांनी केलेली आहे। पुढील प्रश्न पहा, अमेरिका स्थित अनिवासी भारतीय कुटुंबातील ... जिंकला मिस इंडिया वर्ल्डवाईड 2024चा खिताब। न्यू जर्सीमधील ॲडिसन येथे पार पडलेल्या मिस इंडिया वर्ल्डवाईडच्या अंतिम फेरीत ध्रुवीला विजयी घोषित करण्यात आले। तर याचं करेक्ट उत्तर आहे ध्रुवी पटेल। पुढील प्रश्न पहा, पोर्तुगालने ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या सन्मानार्थ त्याच्या नावाचं विशेष ... चे नाणे लॉन्च केले आहे। तर कोणते केले आहे? युरो CR7 हे नाणे लॉन्च केलेले आहे। त्याविषयी महत्त्वाची माहिती बघूया। CR7चे नाणे त्याच्या ऑल टाईम लीड गोल स्कोररच्या आयकॉनिक शर्ट नंबरवरून प्रेरित असून नाणे तज्ज्ञांच्या मते बख्खड कमाई करून देणारे ठरले आहे। पुढे बघा, NCB म्हणजेच डायरेक्टर जनरल अनुराग गर्ग यांची ... चे महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। तर याचं करेक्ट उत्तर आहे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो म्हणजेच NCB आणि यांचा कार्यकाळ असणार आहे 23 मे 2026 पर्यंत। पुढे बघा, नेक्स्ट पहा, संशोधकांनी नवीन रक्तगट प्रणाली शोधली। MAL रक्तगट, NHS रक्तगट आणि प्रत्यारोपण, NHSBT आणि ब्रिस्टल विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी MAL नावाची नवीन रक्तगट प्रणाली MAL आता 47वी रक्तगट प्रणाली म्हणून ओळखली जाते, ज्यामध्ये ANWJ प्रतिजन समाविष्ट आहे। रक्तगटाबद्दल माहिती बघा, 4 मुख्य रक्तगट आहे, सर्वांनाच माहिती आहे A, B, AB आणि O। तर बघा, RH फॅक्टरनुसार रक्तगटाचे 8 प्रकार पडतात। जर एखाद्या व्यक्तीमध्ये D हा प्रतिजन असेल तर ते RH+ फॅक्टर आहे। तर ज्यांना D प्रतिजन नाही त्यांना RH निगेटिव्ह म्हणतात। बघा, A+, A-, B+, B-, AB+, AB-, O+, असे रक्तगटाचे 8 प्रकार गट आहे। कार्ल लान्स्टीनर यांनी A, B आणि O रक्तगट शोधलेला आहे। तर कार्ल लान्स्टीनर यांनी रक्तगटाचा शोध लावला, पण त्यांनी कोणकोणते शोधले आहे? तर A, B आणि O। तर डिकॅस्टेलो आणि स्टर्ली या दोघांनी मिळून AB रक्तगट शोधलेला आहे। कधी पण लक्षात ठेवायचं, AB रक्तगट हे दोघांनी शोधला आहे म्हणून AB हे नाव दिलं आहे। ट्रिक हे लक्षात ठेवा, डिकॅस्टेलो आणि स्टर्ली या 2 शास्त्रज्ञांनी हे शोधलेलं आहे। पुढे बघा, AB हा दुर्मिळ रक्तगट मानला जातात। सर्वदाता रक्तगट O- आहे। सर्वग्राही रक्तगट AB+ आहे। रक्तगटामध्ये 4 मुख्य घटक असतात, प्लाझ्मा, RBC, WBC आणि प्लेटलेट्स। पुढे बघा, एक देश एक निवडणूक। तर बघा, रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली समिती 62 पक्षांच्या पैकी 32 पक्षांचा पाठिंबा, 15 पक्षांचा विरोध, 15 पक्ष काही भूमिका नाही म्हणजे तटस्थ। समितीकडून 7 देशांचा अभ्यास केला गेलेला आहे।
आणि समिती कोणती आहे? रामनाथ कोविंद समिती. ठीक आहे. त्यानंतर बघा पुढे 2029मध्ये एक देश एक निवडणूक लागू होऊ शकते. ठीक आहे. केव्हा लागू होईल? 29मध्ये. एकत्रित निवडणूक घ्यायची असेल तर घटना दुरुस्ती करावी लागणार आहे. समिती स्थापना 2 सप्टेंबर 2023. त्यानंतर बघा मुख्यालय कुठे आहे? तर नवी दिल्ली. भारतात 1951 ते 1967 या काळात केंद्र आणि राज्यांसाठी एकाच वेळी निवडणुका झाल्या. तथापि काही राज्यांच्या विधानसभा अकाली विसर्जित झाल्यामुळे लोकसभा आणि विधानसभेसाठी स्वतंत्र निवडणुका घेणे आवश्यक झाले. तुम्हाला प्रश्न हा विचारू शकतो की केंद्र आणि राज्याच्या एकाच वेळेस केव्हा निवडणुका झालेल्या आहेत? तर 1951 आणि 1967मध्ये. पुढील प्रश्न बघा, पर्यावरण रक्षण, शाश्वत विकास आणि हरित महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्या कामाची दखल घेऊन वर्ल्ड ॲग्रिकल्चर फोरमकडून त्यांना जागतिक कृषी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. पुढे बघा, फोरमचा हा दुसराच पुरस्कार असून हा पुरस्कार राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्या हस्ते मुख्यमंत्री शिंदे यांना प्रदान करण्यात आला. जागतिक बांबू दिनाच्या औचित्याने या समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. तर पुढे बघा, छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या दापोली तालुक्यातील हरणे सुवर्णदुर्ग किल्ल्याची जागतिक वारसा यादीत नोंद करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. पुढे बघा, या किल्ल्याची पाहणी करण्यासाठी 2 ऑक्टोबर रोजी युनेस्कोचे तज्ज्ञांचे पथक दापोलीतील दाखल होणार आहे. युनेस्कोच्या मान्यतेनंतर सुवर्णदुर्ग किल्ला जागतिक पर्यटन क्षेत्राच्या जगाच्या नकाशावर झळकणार आहे. पुढे बघा, ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड कप विजेता कर्णधार आणि दिल्ली कॅपिटलच्या माजी मुख्य प्रशिक्षक रिकी पॉन्टिंग याला इंडियन प्रीमियर लीग 2025साठी चा मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. तर कोणता? पंजाब किंग्स PBKS. पुढील प्रश्न पहा, यांची बंदर मंत्रालयासाठी ब्रँड ॲम्बॅसिडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर याचं करेक्ट उत्तर आहे मनू भाग. पुढील प्रश्न पहा, मोहना सिंग या कोणत्या लढाऊ चालवणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या आहेत? तर याचं करेक्ट उत्तर आहे तेजस. पुढे बघा, NPC लाभार्थ्यात कोणते राज्य आघाडीवर आहे? याचं उत्तर आहे महाराष्ट्र आणि UP. पुढे बघा, संख्येत सातत्याने वाढ 2023मध्ये 1,73,00,000 संख्या. पुढे बघा, राष्ट्रीय पेन्शन योजनेअंतर्गत लाभार्थी राज्यात महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश 31 मार्च 2023पर्यंत आकडेवारीनुसार आघाडीवर आहे. पुढील प्रश्न पहा, केंद्रीय मंत्रिमंडळाने चंद्रयान-4 मोहिमेला मंजुरी दिली असून किती कोटी रुपयाची तरतूद केली आहे? तर उत्तर आहे 2104 कोटी. पुढे बघा, समरवीरावर कोणत्या देशाने घातली 20 वर्षाची बंदी? तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑस्ट्रेलियाने. पुढे बघा, कोणाच्या अध्यक्षतेखाली समितीने केलेल्या शिफारशीनुसार एक देश एक निवडणूक या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे? त्याचं करेक्ट उत्तर आहे रामनाथ कोविंद समिती. पुढे बघा, हवेतून सर्वाधिक वीज निर्मिती कोणता देश करतो? तर याचं करेक्ट उत्तर आहे चीन हा देश करतो. पुढे बघा, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी NPS वात्सल्य योजना सुरू केली असून त्यासाठी किती वर्षापर्यंतची मुले पात्र असणार आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे 18 वर्षापर्यंत. पुढे बघा, न्यायमूर्ती सुरेश कुमार कैत यांची कोणत्या राज्याच्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती झाली आहे? उत्तर आहे मध्य प्रदेश. पुढे बघा, चौथ्या ग्लोबल रिन्युएबल एनर्जी इन्व्हेस्टर मीट आणि एक्स्पोचे उद्घाटन कोणी केले? पंतप्रधान नरेंद्र मोदी. पुढे बघा, संशोधकांनी नवीन कोणती रक्तगट प्रणाली शोधली? उत्तर आहे MLA रक्तगट. नेक्स्ट प्रश्न पहा, छत्रपती शिवरायांच्या कोणत्या किल्ल्याची जागतिक वारसा स्थळामध्ये नोंद होणार आहे? उत्तर आहे सुवर्णदुर्ग. पुढील प्रश्न पहा, हळद संशोधन केंद्राच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? उत्तर आहे हेमंत पाटील. पुढील प्रश्न पहा, शिवसेना शिंदे गटाचे माजी खासदार हेमंत पाटील यांना वसमत येथील हळद संशोधन केंद्राच्या
टर्मरिक रिसर्च सेंटर अध्यक्षपदावर नियुक्त देण्यात आली आहे. पुढे बघा, हे पद मंत्री दर्जाचे राहणार असून अध्यक्षांच्या सोयीसुविधांसाठी लागणारा खर्च संशोधन केंद्राकडे उपलब्ध असलेली निधीतून केला जाणार आहे. पुढे बघा, देशातील पहिले हळद संशोधन केंद्र वसमत, जिल्हा हिंगोली येथे होत आहे. पुढे बघा, पंजाब किंग्स PBKS या IPL संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर उत्तर आहे रिकी पॉन्टिंग. नेक्स्ट प्रश्न पहा, नॅचरोपॅथीचे राज्यातील पहिले कॉलेज कोणत्या जिल्ह्यात सुरू होणार आहे? उत्तर आहे कोल्हापूर. त्यानंतर बघा, चर्चेतील पहिल्या महिला बघूया. मोहना सिंग तेजस लढाऊ विमानाची पहिली महिला पायलट बनली. पुढे बघा, अवनी चतुर्वेदी सुखोई फायटर जेट Su-30 MKI ची पहिली महिला. त्यानंतर बघा, शुभांगी सिंग राफेल विमान उडवणारी पहिली भारतीय महिला बनली. त्यानंतर पुढे बघा, लेफ्टनंट शिवांगी भारतीय नौदलाची प्रमुख महिला पायलट बनलेली आहे. त्यानंतर पुढे बघा, भावना कांत प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये भाग घेणारी भारतीय वायुसेनेची पहिली महिला पायलट बनली आहे. पुढे बघा, कर्नल अंशू जामवाल एअर डिफेन्स युनिटचे कमांडिंग करणारी पहिली महिला अधिकारी बनली आहे. पुढे बघा, प्रतिभाताई पाटील सुखोई 30 MKI मध्ये उड्डाण करणारी पहिली महिला राष्ट्रपती बनलेली आहे. तर बघा, आपल्याला व्हिडिओ कसा वाटला? चालू घडामोडी आपण डेली आता घेऊन येणार आहोत जोपर्यंत आपले मुंबईचा पेपर होत नाही तोपर्यंत. तर सर्वांनी मुंबईचा आणि BMCचा पेपर जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपण चालू घडामोडी डेली घेऊन येणार आहोत. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. काही सजेशन असतील तर ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा.